नमस्कार. सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वादग्रस्त विधानाचा सांगोल्यात जाहीर निषेध. बहुजन समाज बंधू भगिनी आक्रमक. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ सांगोला येथे आज बहुजन बंधू भगिनी एकवटले होते. आज शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात निषेधार्थ सांगोला तहसील कार्यालयाचे माननीय तहसीलदार कंसे साहेब यांना पत्र देऊन झालेल्या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आलाय. यावेळी निषेध करणाऱ्यांनी गगनभेदी घोषणा दिल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये बोलताना आपल्या भाषणात घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव एकेरी भाषेत घेऊन अवमान केल्याचा आरोप करीत सांगोल्यातील बहुजन समाजातील बंधू भगिनींनी जाहीर निषेध व्यक्त केलाय. या प्रसंगी सामाजिक नेते जयश्री सावंत, सामाजिक नेते कालिदास कसबे, अमित कसबे, दादासाहेब पाटोळे, सात्विक नवघरे, अमोल नवघरे, हर्षद मागाडे, साईल मागाडे, प्रथमेश मागाडे, संग्राम भोसले, बंडू माने, प्रतीक गडहिरे, शुभम गडहिरे, उज्ज्वला बोराडे, प्रदीप चंदनशिवे, विद्या माने, शुभम भट्टकुंबे, कालिदास कसबे, सिद्धेश्वर यादव, प्रशांत चंदनशिवे आदी उपस्थित होते. धन्यवाद. पाहत रहा CBS न्यूज मराठी. आज सांगोला तहसील कार्यालयामध्ये आम्ही जो हिवाळी अधिवेशनामध्ये जे माननीय केंद्रीय मंत्री माननीय अमित शहा यांनी जे सिम्बॉल ऑफ नॉलेज हे आपण नेहमी डॉक्टर बाबासाहेबांच्या विषयी वक्तव्य करतो चांगल्या पद्धतीने. आज त्यांचा पुतळा जो परदेशामध्ये एक नॉलेज म्हणून हे केलं जातं, त्यांचं एक नॉलेजचं एक विशेष ठिकाण म्हणून आपण ओळखलं जातो. अशा ज्या संविधान लिहिलेल्या व्यक्तीविषयी आणि त्यांच्या ज्या झालेल्या घटनेच्या विषयी जे असं वक्तव्य त्यांनी केलंय की फार अवमानकारक व्यक्तिमत्वाबद्दल केलेल्या अवमानकारक गोष्टी आहेत ह्या. तर ह्या गोष्टीचा निषेध म्हणून आम्ही सांगोला तहसील कार्यालयामध्ये ह्या गोष्टीचा निषेध एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून आमची जी टीम आहे ते आम्ही अमित शहाचा खऱ्या अर्थानं आज आम्ही त्यांचा निषेध करतो. जय भीम. जय भीम.